सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला। मतमोजणीत कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली। त्यामुळे कदम यांनी 301 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला। एकूण या निवडणुकीत 9 मते अवैध ठरली। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने विजय संपादन केला असला तरी माणमधून विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचे मंत्री जयकुमार गोरे यांना दाखवला। या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी बाजी मारली आहे। मात्र अपक्षांनी फिरवलेली पाठ आणि महायुतीतील फुटलेली मतं महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना पडलेली मते लक्षवेधी आहेत। जवळपास 200च्या आसपास असलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत 292 इतकी मते पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला। मतमोजणीत कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली। त्यामुळे कदम यांनी 301 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला। एकूण या निवडणुकीत 9 मते अवैध ठरली। या निवडणुकीत एकूण 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता। सांगली व सातारा जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती। निकाल जाहीर होताच सांगली व सातारा जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे। एकंदरीतच पाहता महायुतीकडे सर्वाधिक 650 अधिक मतदार, तर महाविकास आघाडीकडे 190, तर अपक्ष 52 इतकी मते होती। महायुतीकडून अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला होता, मात्र प्रत्यक्ष मतदानानंतरच वेगळेच चित्र दिसून आले। साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत असलेली नाराजी स्पष्टपणे या मतदानातून दिसून आली। अपक्षासह महायुतीतील जवळपास 50 ते 60 जणांनी अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात मते टाकल्याचे दिसून आले। शिवाय जगताप यांना पाठिंबा दिल्याचे चित्र आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत माण विधानसभा मतदारसंघातून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते। या निवडणुकीत जगताप यांना आपला पराभव माहीत असताना देखील त्यांनी संख्याबळापेक्षा मिळवलेली अधिक मते ही पुढील विधानसभा निवडणुकीची ट्रायल आहे, असेच संकेत या माध्यमातून देण्यात आले आहेत।